अवसरे जे आवडून जीवी उरे, ते मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुला. प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 8 आणि या 8व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 6. या 6व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः. अर्थात भगवंत म्हणतात, आपण आपल्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना ज्याच्यावर प्रेम करतो, ज्याला जीव लावतो, ज्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, तेच आपल्याला शेवटच्या वेळेला आठवत आहे. आणि जे आपल्याला शेवटच्या वेळेला आठवत आहे, मरणोत्तर आपण त्यालाच प्राप्त होतोय. म्हणून या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवीची तेनी अवसरे जे आवडून जीवी उरे, ते मरणाची ये मेरे फार हो लागे, आणि मरणी जयाचे आठवे, तो तेची गती ते पावे. जर मरणाच्या वेळेला आम्हाला जे आठवतंय तेच जर आम्हाला मरणोत्तर प्राप्त होत असेल, म्हणून सदा स्मरावे मातेची तुला. मग आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण करायला हवं, आम्ही अखंड भगवंताचं त्या नामचिंतन करायला हवं. श्लोकावर अर्थ पूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या टेंभरे गावातील हे शेलवले परिवार आणि शेलवले परिवाराचे पिताश्री कैलासवासी नागो परसू शेलवले बाबांना रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. हा शेलवले परिवार म्हटल्यानंतर एक मोठा परिवार. आता बाबांच्या विषयी सांगायचं झालं तर 8 जण भाऊ एकूण, नाही का? 2 जण सोडून गेले, 1 तिसरे बाबा, आणि 5 भाऊ आहेत. जोपर्यंत भावाला आधार भावाचा आहे ना, तोपर्यंत भाऊ प्रत्येक गोष्टीला खंबीरपणे सामोरे जात असतो. भावाला भाऊ हा शब्द उलटा जर केला तर उभा, सुखात किंवा दुखात जो खंबीरपणे पाठीशी उभा असतो त्याला भाऊ मानतात. आणि अशा प्रकारे आमच्या बाबांचे भाऊ अर्थात वालकू परसू शेलवले, बारकू परसू शेलवले, मधुकर परसू शेलवले, किसन परसू शेलवले, भाऊ परसू शेलवले, आणि नारायण मालू शेलवले, आणि धर्मा आडू शेलवले. मोठा परिवार हा शेलवले परिवार म्हटल्यानंतर. त्याचप्रमाणे बाबांच्या पश्चात त्यांची मुलं मुली सुनील नागो शेलवले, आमचे सुनील दादा असतील, हरिचंद्र दादा असतील, अर्थात हरिचंद्र नागो शेलवले, संपूर्ण हा शेलवले परिवार. खऱ्या अर्थानं या मुलांचं संगोपन बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे केले. आपल्या भावांना आधार दिला, बहिणींना आधार दिला, शेलवले परिवाराला आधार दिला, आदर्श शेतकरी म्हणून कार्य केलं. आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि या ठिकाणी जोपर्यंत पितृछत्र आहे, नाही का, बाप जिवंत आहे तोपर्यंत मुलं बिंदास्त झोपत असतात, बिंदास्त असतात, अगदी निर्धास्त असतात. कुठल्याही प्रकारे धास्ती नसते त्यांना, कुठल्याही प्रकारे भीती नसते. आमच्या घरावर किती मोठा प्रसंग आला, किती मोठे संकट आलं, त्या प्रसंगाला, त्या संकटाला सामोरे जाणारा बाप आमचा जिवंत आहे. आणि जोपर्यंत बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत मुलं बिंदास्त असतात. एकदा बाप निघून गेला, बाप नावाचं दैवत एकदा निघून गेलं की मग जबाबदारी मात्र मुलांवर आली जाते, संपूर्ण जबाबदारी मुलांवर आली जाते. आणि म्हणून बाबा गेल्याचं दुःख या परिवाराला आहे. पण त्यातल्या त्यात जर पाहायला गेलं तर या परिवारामध्ये मागच्या वर्षी
21/11/2023 रोजी मातृक्षेत्र हरपलं या परिवाराचं आमच्या आईसाहेब द्वारकाबाई नागू शेलवले आईसाहेबांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि 1 वर्ष 2-4 महिने काय होतात नाही होतात तर बाबांनी सुद्धा या ठिकाणी तुमचा आमचा निरोप घेतला. या शेलवले परिवाराचं पितृक्षेत्र हरपलं. एकावर एक असं दुःखाचं प्रसंग या शेलवले परिवारावर आले आणि खऱ्या अर्थानं बाबांनी आपल्या आयुष्याच्या 73व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला. या ठिकाणी रक्ताच्या गाठी काय व्हायच्या, त्याच्यावर उपचार व्हायचे, उपचार केले जायचे. मातृक्षेत्र तर हरपलेलं आहे 1 वर्षापूर्वी, पण पितृक्षेत्र हे हरपू नये म्हणून मुलांनी आटोकाट प्रयत्न केले, भरपूर प्रयत्न केले, डॉक्टर उपचार केले, दवाखान्यामध्ये नेले. त्या ठिकाणी आमच्या बाबांना उदंड आयुष्य लाभावं, आम्हाला अधिक बाबांचं मार्गदर्शन मिळावं, बाबांची माया मिळावी, त्यासाठी प्रयत्न केले. पण माऊली, आपल्याला किती जरी वाटत असेल, आपल्या मनाला किती जरी वाटत असेल तरी आपल्या मनाप्रमाणे काहीही होत नसते. म्हणून आपण म्हणतो ईश्वर सत्य पुढे इलाज नाही, ईश्वर सत्य पुढे इलाज नाही. आणि म्हणून बाबांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या ठिकाणी भगवंत आपल्याला या 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः. आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना ज्या वस्तूला जीव लावतोय, जी वस्तू माझी म्हणून आम्ही वापरतोय, जी वस्तू ज्या वस्तूकडे माझं म्हणून पाहतोय, त्या वस्तूविषयी आमच्या अंतःकरणामध्ये आपोआप ममत्व निर्माण होत असते, ममत्व निर्माण होत असते. माझी मुलं, माझं घर, माझी शेतीवाडी, माझी संपत्ती, माझा पैसा अडका, या सगळ्या गोष्ट, माझे सोयरे, माझे माझे आणि भ्रांतीचे ओझे म्हणतात ना, अशी परिस्थिती. अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर जे आज आपण आपलं माझं बोलतोय हे याच्या आधी आपलं होतं का बरं? नरदेह मिळण्याच्या आधीचा जर आपण विचार केला तर असं म्हणतात, पाप पुण्य समकृत हा मग नरयोनिषी जायते. तुम्हा आम्हाला मनुष्य देह केव्हा मिळाला? ज्या वेळेला पाप पुण्य समान झालं तेव्हा तो नरदेह मिळाला, तेव्हा तो मनुष्य देह मिळाला. कुठेतरी ते 83,99,999 योनीमध्ये कार्य करत असताना, बैलाच्या योनीत असताना कुठल्या तरी एखाद्या शेतकऱ्याच्या चांगल्या प्रकारे काम केलं असेल, चांगल्या प्रकारे सेवा केली असेल, तिथे पुण्य गोळा झालं. कुत्र्याच्या योनीमध्ये कार्य करत असताना एखाद्या घराची सेवा केली असेल, एखाद्या घराची राखण केली असेल, चांगल्या प्रकारे चांगलं काहीतरी आपल्याकडून घडलं असेल आणि ते पुण्य गोळा झालं असेल. नकळत बघा, काही प्राणी पक्षी सुद्धा असं काही कार्य करतात की चांगली कर्म करतात, चांगलं कार्य करतात. दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी काही प्राणी पक्षी आहेत बरं का. दत्तगुरूंनी जी 24 गुरु केलेत ना, त्यापैकी काही प्राणी पक्षी आहेत. चांगलं अनुभवायला आलं ना, एका घरामध्ये तो मुंगूस पाळला होता त्यांनी. आता कोण काय पाळेल सांगू शकत नाही, नाही का बाबा. हल्ली माणूस कशाची आवड असेल माणसाला सांगू शकत नाही. आणि तो मुंगूस त्याला ते खायला घालायचे, प्यायला घालायचे. प्यायला म्हणजे पाणी, बलतीकडे जायचे. आणि माणसाळाला तो चांगला मस्त की माणसाळला त्या घरामध्ये राहायला लागला, वावरायला लागला, सगळं काही व्यवस्थितरित्या राहायला लागला. एक दिवशी काय झालं, घरामध्ये कोणी नव्हतं, ते एक छोटस बाळ घरामध्ये होतं आणि त्या बाळाची आई पाण्याला गेली, त्या बाळाला पाळण्यामध्ये झोपवून. ती आई गेली पाण्याला, पाणी आणायला विहिरीवर. त्यावेळेला बाया विहिरीवर पाणी आणायला जायच्या बरं का त्यावेळेला. आणि मग नेमकं झालं काय, त्या ठिकाणी एक साप आला, भला मोठा असा साप.
तो त्या पालण्याच्या दिशेने जायला निघाला. मुंगसाला कळल्यानंतर मुंगूस त्याला आडवा गेला, थांबवण्याचा प्रयत्न केला. काही केलं तो साप थांबत नाही. मग त्यांची झुंज झाली. दोघे रक्तबंबाळ झाले. शेवटी सापाला मुंगसाने मारलं आणि थकलेल्या अवस्थेमध्ये येऊन बाहेर पायरीवर बसला, त्या मालकिनीची वाट पाहत. ज्या वेळेला ती मालकीन आली त्यावेळेला ती घरातील ती बाई पाण्याला गेलेली ती आली, त्यावेळेला ती पाहते तर काय, मुंगूस पायरीवर बसलेला आहे आणि मुंगसाच्या तोंडाला पूर्ण रक्त लागलेले, रक्तबंबाळ झालेला आहे तो मुंगूस. विचार करायला लागली, ह्या घरामध्ये दुसरं कोणच नाहीये, काहीच नाहीये, माझं बाळ आणि मुंगूसच फक्त. ह्या मुंगसाने माझ्या बाळाचं बरं वाईट काही केलं की काय? ज्या वेळेला ते दृश्य बघितलं त्यावेळेला अंग थरथर थरथर कापायला लागलं. तिचं काय करावं आणि कुठल्याही प्रकारचा विचार न करता भरलेला हंडा त्या मुंगसाच्या अंगावर टाकून दिला. त्या बाईने काय केलं हे महत्वाचं नाही. आपला विषय असा आहे, मुंगसाने त्या ठिकाणी चांगली कर्म केले, चांगलं कार्य केलं. अशाच प्रकारे आपण 83,99,999 योनीमध्ये कार्य करताना कुठेतरी आपल्याकडून पुण्यकर्म घडली, काहीतरी पुण्यकर्म घडली आणि म्हणून मग आपल्याला काय झाला, हा नरदेह मिळाला, हा मनुष्य देह मिळाला. आता हा मनुष्य देह आम्हाला मिळालेला आहे कशासाठी, कशा निमित्तानं? आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको, पाय पडत असे बापा. त्या 83,99,999 योनींमध्ये हेच घर आपलं होतं का बरं? हेच मुलं बाळ होती का? हीच बाई होती का? हेच आई वडील होते का? हाच समाज होता का? हेच कुटुंब होतं का? आज जे आमचं आम्हाला वाटतंय ते याच्या आधी आपलं होतं का बरं? विचार माणसाने केला पाहिजे. आज आमचे आहेत हा भ्रम आहे का सत्य आहे? तो बोलतोय ना, मी एकदा कामावरून येताना माझ्या मुलांना समजलं ना, तिकडे रिक्षेतून कुठे उतरतोय नाही उतरतोय तर पोरं मला रस्त्याला घ्यायला येतात. माझी वेळ त्यांना माहिती आहे ना, अमुक वेळेला बाबा येतात म्हणून, पप्पा येतात म्हणून रस्त्याला घ्यायला येतात माझी मुलं मला. जोपर्यंत हातात पिशवी आहे तोपर्यंत नाही बोलले. ज्या दिवशी हातातली पिशवी बंद होईल ना दादा, त्या दिवशी बाप घरी आलाय की नाही आलाय हेही मुलांना पत्ता नसेल, हेही मुलांना माहिती नसेल. जग हे सारे दिल्या घेतल्याची, बरं का? काही अभिमानात सांगतात बाबा, अख्ख्या गावातल्या लोकांची नाती आहेत पण आपल्यासारखं सोयरं, अख्खं मोठं सोयरं आपलं, एक पण नबला सोयरा नाही, असा बारका सोयरा एक पण नाही. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे कोणी नाही. मनासारखं होतंय ना बाबा तोपर्यंत सगळ्यांचं प्रेम आपल्यावर आहे. मनासारखं होतंय तोपर्यंत सगळ्यांचं प्रेम ओसंडून वाहत असतंय. काय ती माया. पण एखाद्याच्या मनाविरुद्ध झालं ना की त्याच ठिकाणी ते प्रेम आटलं जातंय, संपलं जातंय. वेगळ्या प्रकारचं दृश्य आम्हाला पाहायला मिळतंय. आम्ही विचार केला पाहिजे. आज जे आम्हाला आमचं वाटतंय, आता साधं उदाहरण बघा, बाकीचं तर लांब जाऊ द्या, मुलं बालं बायको पोरा या सगळ्या गोष्टी लांब जाऊ द्या. साधं उदाहरण आहे, माणूस मेल्यानंतर गेल्यानंतर ते घर, ती घरपट्टी किती वर्ष त्याच्या नावावर राहते बरं? किती वर्ष? वर्ष दिवस मोजावे लागतात. काय ते पण सरळ झालं तर बरं. मागे एक सोशल मीडियाला आपल्या व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळायचे बघा, कोर्टाच्या बाहेर झेंजा धरलेल्या भाऊजयानं ननंदा, भाऊ बाजूला होते, बाबा बघितलेलं ना, प्रॉपर्टीवरून. आज कित्येक जणांच्या भाऊबीज बंद झाल्या, कित्येक जणांचे रक्षाबंधन बंद झाले. आज कित्येक सोयरे असे बोलतात, त्यांची तोंड पाहत नाहीत आम्ही, कुठून? त्यांना पैसे आल्यापासून. अरे पण त्यांना आले ना, पण ते आम्हाला नाही मिळाले ना. आमचं प्रेम ओसंडून व्हायला कारण तेच आहे
आणि आमचं प्रेम आटायलाही कारण तेच आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष पुरुषार्थाचे हे 4 भाग आहेत. या 4 भागांपैकी जर 2 भागात तुम्ही अडकले तर तुमची बर्बादी झाली. समजा अर्थ आणि काम. धर्म सोडला, अर्थ आणि काम या 2 गोष्टींमध्ये अडकले, धर्मही बाजूला राहिला आणि मोक्षही बाजूला राहील. आणि आज या कलियुगामध्ये मनुष्य कशामध्ये अडकलाय कशामध्ये मनुष्य? प्रत्येकाला वाटते आम्हाला चांगली गती प्राप्त झाली पाहिजे, उत्तम गती प्राप्त झाली पाहिजे. सुखाची अपेक्षा सर्वांनाच आहे पण मिळत नाही. दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाही, पण झाल्याशिवाय राहत नाही, मिळाल्याशिवाय राहत नाही. सुखाची अपेक्षा सर्वांनाच आहे पण मिळत नाही, कारण आम्ही जे सुख शोधतोय ना ती जागाच आमची चुकीची आहे. ज्या ठिकाणी संतांनी सुख अनुभवलं त्या ठिकाणी जर आम्ही गेलो, त्या ठिकाणी जर आम्ही नतमस्तक झालो, त्या ठिकाणी जर आम्ही त्या संतांच्या कार्यामध्ये रममाण झालो तर चिरकाल निरंतर टिकणारं सुख आम्हाला प्राप्त होईल. कारण ते सुखाचं आगर आहे, सर्व सुखाचे आगर. दुःख नकोय आम्हाला पण ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कोणाला वाटतंय भरपूर आजार व्हावेत, कितपत पडावं ना मग मी जाऊ? कोणाला वाटतंय? कोणालाही वाटत नाही. ती क्रिया झाल्याशिवाय राहत नाही. सद्गतीसाठी आमचा प्रयत्न चालू आहे, मुक्तीसाठी प्रयत्न चालू आहे. आम्हाला मुक्त व्हावं म्हणून आम्ही हा प्रयत्न करतोय सगळ्या प्रकारचा. सद्गती, मुक्ती, उत्तम गती, बरं का, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या कर्मावर अवलंबून आहेत. कशावर अवलंबून आहेत? आम्ही काय करतोय, आम्ही कसं जगतोय, आम्ही कसं वागतोय. तुमच्याकडे किती ज्ञान आहे ना हे तुमच्या कर्मावरून कळतंय. किती ज्ञानी आहात तुम्ही. नुसतं बोलण्यापुरतं त्याला पोपटपंची म्हणतात ते नाही, कर्मावरून कळते तुम्ही किती ज्ञानी आहात. माहिती सगळ्यांना असते, ज्ञान सगळ्यांनाच असते, पण कर्म त्याप्रमाणे असतीलच असं नाही. बाप जर तंबाखू चोलता पोराला जर सांगत असेल तंबाखू मळता मळता, बाल एका मला सवय लागली पण तू तरी कधी खाऊ नको. खाऊ नको म्हणतोय म्हणजे याचे दुष्परिणाम त्याला माहिती आहे, पण हातातली सुटत नाही ना, याला अज्ञान म्हणतात, याला ज्ञान म्हणत नाही. खाऊ नये हे ज्ञान त्याला आहे, खाल्ल्यानंतर काय होतं हे दुष्परिणाम याचंही ज्ञान त्याला आहे, पण सुटत नसेल तर ते अज्ञान आहे. काय आजोबा ओटीवर बसलेले असतात आणि मग त्या नातवाला सांगतात ही विडी घे आणि किचन मधून चुलीतून पेटवून घेऊन ये, नाही का? आता पूर्वीची घरं बाबा कशी, स्वयंपाक रूम, हॉल आपला म्हणजे हॉल म्हणजे काय, वठाण बोलतो आपण त्याला, वठाणच ना, न ओटी. स्वयंपाक रूम वठाण न ओटी. ओटीवर बसलेला आजोबा नातवाला सांगतो किचन मध्ये जा, स्वयंपाक रूम मध्ये जा, ववरा नाही का, ववरा वठाण न ओटी, ववऱ्यात जा बाबा आणि पेटून आण. आता तो जातो त्या किचन मध्ये, स्वयंपाक रूम मध्ये विडी पेटवतो, पण हॉलमध्ये मधल्या पडद्यात आल्यानंतर वठाणात आल्यावर बघतो अरे विजाला आली. मग त्याला आठवतंय बाबा काय करतात, आजोबा काय करतात विजाला आल्यानंतर. तो सुटका मारतो आणि धूर काढायला आजोबांच्या समोर येते ओटीवर. तेव्हा आजोबा बोलतात अरे काय केलं, काय केलं म्हणजे तुम्ही लावून दिलं तेच केलं त्यांनी, बाकी काय केलंय. आजा गेला, पडद्या गेला, बाप मसने गेला, आणि देखत देखत नातू पडतो तोही तैसा झाला. परंपरेने आलेले काही कर्म आहेत, काही कार्य आहेत, प्रवचन याच्यासाठी आहे की परिवर्तन घडलं पाहिजे. तेच आपण करत बसतो तर मग प्रवचनाची गरज काय आपल्याला, काय माऊली? कीर्तन काय आवश्यकता आहे कीर्तनाची? काय आपण ग्रंथ वाचतोय, आम्ही ज्ञानेश्वरी वाचतोय, आम्ही भागवत वाचतोय, आम्ही गाथा वाचतोय. परिवर्तनासाठी आहे ना, आमच्यात परिवर्तन व्हावं, बदल व्हावं म्हणून आम्ही वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. परंपरेने आलेले काही कर्म असतात. त्या वडिलांनी त्या मुलाला सांगितलं जा त्या सावकाराकडे 500 रुपये मागून घेऊन ये, आपल्याला उसने परत करू आपण त्यांचे. सावकाराचं घर माहिती होतं पण सावकाराला कधीही बघितलेलं नव्हतं. त्यांनी त्या सावकाराच्या घरी गेल्यानंतर तिथे ते द्वारपाल होते, त्यांना सांगितलं बाबा सावकाराला भेटायचंय, बाबांनी पाठवलंय, असं असं आहे, 500 रुपये मागायचे,
परत करायचे, व्याजासकट परत करायच्या बोलीमध्ये. जा बाबा वरच्या माळ्यावर सावकार आहेत. वरच्या माळीवर गेल्यानंतर सावकाराच्या पुढे गेल्याबरोबर त्याला आश्चर्य वाटलं. अरे बाप रे, हा सावकार एवढा जाडजोड मोठा, मेल्याव्याचं कसं काय व्हायचं? नुसतं मनात नाही विचार केला, डायरेक्ट बोलून दाखवलं त्याने ना तिथे. त्या मुलाने काय म्हणतोय, बाप रे हे सावकार काका किती जाडी आहेत, हे जर मेले यांचं करायचं कसं काय? सावकार बोलते कोणाचा पोरगा रे, या कशासाठी आलाय? आल्याबरोबर माझ्या मरणाची बात करते, याला पहिले त्या खोलीमध्ये डांबून ठेवा, सोडू नका, अजिबात सोडायचं, मुळीच सोडायचं नाही त्याला. अर्धा तास झाला, 1 तास झाला, तो मुलगा काही येत नाही म्हणून बाप आला. सावकार दादा, माझा मुलगा तुमच्याकडे आला होता नाही, आलेला आहे, त्या खोलीमध्ये डांबून ठेवलंय त्याला. का? अरे कशासाठी आलंय ते बाजूला ठेवून आल्याबरोबर तो बोलतोय, सावकार काका एवढे जाड एवढे जाडे, यांना मेल्यावर बाहेर काढायचे कसे? काका लहान येते, लहान बुद्धी, त्याला काय माहिती आहे, हातपाय तोडून काढून आपण, त्यात काय एवढं विशेष नाही, तर मेलेल्या माणसाचा काय उपयोग आहे? याला त्याच्या बाजूला ठेवा. काय सावकार बोलतो, तो तरी बरा होता, तो तरी कसा विचार करत होता, कसा काढायचा, तो डायरेक्ट माझा हातपाय तोडा निघाला, बाजूला टाकायला. नातू गेला, मुलगा गेला, 1 तास झाला, अजून आले नाहीत म्हणून आजोबा, त्यांचा तो वृद्ध माणूस, तो म्हातारा तिथे आला. सावकाराला हात जोडले, दादा नातू आणि मुलगा माझा इथे आलेला आहे, दोन्ही डांबरट असे बोलले. मग तेव्हा तो बोलतो, किती काही झालं तरी नातू लहान आहे, आणि माझा मुलगा तर तुम्हाला माहिती आहे, त्याला कुठं काय बोलावं हे अजिबात माहित नाहीये, आणि तुमची हिस्ट्रीच त्यांना माहित नाही ना, तुम्हाला कोणच नाही तुमच्या मागे, त्यांना काय माहिती आहे, आपण बंगल्यालाच आग लावून देऊ ना. ठेवा याला पण त्याच्याच बाजूला. तेव्हा त्याला कळलं नातवाची काही चुकी नाहीये, हे पहिल्यापासून आले त्यांच्याकडे, पूर्वीपासून आले, आजा पंजा नातू अशा प्रकारचं आहे. ते बदल घडावा म्हणून हे प्रवचन आहे, परिवर्तन घडावं म्हणून हे प्रवचन आहे. आणि म्हणून आम्हाला सद्गती प्राप्त व्हावी, आम्हाला उत्तम गती प्राप्त व्हावी, आम्हाला प्रामाणिकपणे जर असं प्रत्येकाला वाटत असेल तर आपली गती ही आमच्या कर्मावर अवलंबून आहे. आता गतीचं थोडस आपण लांब ठेवू, ते कसं थोडस तत्वज्ञानाचा विषय किंवा थोडासा तो वेगळा विषय आहे. सुख आणि दुःख आपल्या ओळखीचे विषय आहेत, बरोबर की नाही माऊली? आम्ही सुखी असावं की दुःखी असावं शेजाऱ्यांवर अवलंबून आहे, नातेवाईकांवर अवलंबून आहे, समाजावर अवलंबून आहे, कुटुंबावर अवलंबून आहे, की आमच्या स्वतःवर अवलंबून आहे? कसं मांडलंय बघा, तुम्हाला जे मिळालेलं आहे त्यात समाधान मानणं याला सुख म्हणतात. म्हणजे ठेविल्यानंतर चित्ते असू द्यावे, त्याच्या पलीकडे जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कवतुक तूप आहे संचिताचे. ज्या स्थितीला भगवंताने आम्हाला ठेवलंय ना, आम्हाला एवढं तर माहिती आहे ना, चोच निर्माण करण्याच्या आधी भगवंताने दाना निर्माण केलेला आहे. म्हणजे आम्हाला जन्माला घालण्याच्या आधी भगवंताने आमची व्यवस्था केलेली आहे. म्हणा त्वांची रे पूर्वा संचित केली. मग तरी सुद्धा आम्हाला का दुःख प्राप्त झालं? तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आम्ही दुसऱ्याच्या रस्त्यातले काटे वेचायला हवेत. प्रामाणिकपणे विचार करा बरं, आम्ही काय करतो? आम्ही दुसऱ्याच्या रस्त्यातले खरडे बुजवायला हवेत. प्रामाणिकपणे विचार करा बरं, आम्ही काय करतो? काय करतोय आम्ही? शेजाऱ्यांच्या अंगण्यामध्ये जर आम्ही काट्याचं झाड लावलं तर येता जाता त्याचे काटे आम्हाला टोचणारच आहेत ना. पण तेच जर आम्ही फुलझाड लावलं तर त्या फुलाचा सुगंध आमच्या घरात दरवळल्याशिवाय राहणार नाही. जे आम्ही दुसऱ्याला देतोय ना ते आम्हाला परत देव दुप्पट देत असतो. आपल्याकडे कडधान्य पेरतात का? वाल, मूग, हरभरा नाही? भाजीपाला लावता का तुम्ही? काही भाजीपाला लावता? घोसाली, वांगे, मिरची? काहीच नाही. वाल पेरल्यानंतर माणूस वालच आणायला जातो, मूग आणायच्या अपेक्षेत जात नाही. घोसाली लावली तर घोसालीच पुरला जातो. पेरले ते उगवते. कर्माचंही आमच्या तसंच आहे. आम्ही जर इतरांना दुःख दिलं तर त्याच्या कित्येक पटीने भगवंत आम्हाला देतोय. थोडा उशीर लागतोय, वेळ लागतो, पण घेतल्याशिवाय पर्याय नाही. देव कधीच कोणाचं उसणं ठेवत नाही, कधीच नाही कोणाचं.
आम्ही समोरच्याला जर चांगलं दिलं तर देवही आम्हाला चांगलं देत असतो, पण समोरच्याला जर वाईट दिलं तर आम्हाला सुद्धा वाईटच मिळत असतं. आम्ही सुखी असावं की दुःखी असावं हे आमच्या कर्माचरणावर अवलंबून आहे. आम्हाला सद्गती मिळावी की अधोगती मिळावी हे आमच्या कर्मावर आधारित आहे, आमच्या कर्म आचरणावर आधारित आहे. कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत. कर्म कोणाच्या अधीन आहेत? इंद्रियांच्या अधीन आहेत. पाहताना डोळे दिसतात, ऐकताना कान दिसतात, जे काही कार्य असेल ते कार्य करताना हात दिसतात, बोलताना तोंड दिसतंय. ज्ञानेंद्रिय पंचक जे आहे, कान नाक त्वचा डोळा जीभ, ते ज्ञानेंद्रिय पंचक आम्हाला कार्य करताना दिसतंय. कर्मेंद्रिय पंचक जे वाचा पाणी पाद शिक्षण आणि बुध, ते कर्मेंद्रिय पंचक आम्हाला कार्य करताना दिसतंय. विषय पंचक जे आहे, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, ते विषय पंचक आम्हाला कार्य करताना दिसतंय. कार्य करणारी इंद्रिय आणि काय, ती इंद्रिय कोणाच्या अधीन आहेत माहितीये? मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन जीवींचे जीवन, मन माझे नारायण. कुठल्या घरात जन्माला यावं हे आमच्या हातात नाहीये, पण ज्या घरात जन्माला आलोय त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे मात्र आमच्या हातात आहे. नरदेह मिळालेला आहे आम्हाला 83,99,999 योनीतून मुक्त होण्यासाठी, पण मुक्त व्हायचं की परत अडकायचं हे आमच्या मनावर अवलंबून आहे. मनावर अवलंबून आहे. ऐसी करणी करे नर, नर का नारायण बन जाय. अशी करणी करा, अशी कर्म करा. देहाची माती होणार आहे, पण देहाच्या बरोबर विचारांची माती होता कामा नये, कीर्तीची माती होता कामा नये. कीर्ती रूपाने उडता आलं पाहिजे, राहता आलं पाहिजे. इंद्रिय मनाधीन आहेत. मन ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे इंद्रिय कार्य करत असतात. अर्थात कर्माचे प्रकार अनेक आहेत. कोणाचं बोलणं फाटकं असतंय, नाही कोणाचं पाहणं वेगळ्याच प्रकारचं असतंय. काय बघत बसतात काय माहिती. नुसत्या कपड्याच्या दुकानाच्या पुढे प्लास्टिकची बाई बघितली तरी 15-15 मिनिटं घालवतात, आणि मग बराच वेळ बघितल्यानंतर बोलतात एवढा वेळ झाला डोळेच मिटी नाही, तेव्हा बोलते नाही प्लास्टिकची. अहो 10 रुपयाच्या नोटीवर पाय देऊन तासन तास उभी राहणारी माणसं आहेत. बाजूची माणसं बाजूला होत नाही तोपर्यंत तो तिथेच. ते बाजूला झाल्यानंतर मग ती नोट घेतोय आणि मग बोलतोय अरे इथं खोटी नोट आहे पोरांच्या खेळण्यातली, 15 मिनिटं फुकट घालूया बोलतो मी. इंद्रिय कार्य करणारी कशी आहेत बघा. अनेक इंद्रिय आहेत, कर्माचे प्रकार अनेक आहेत. ऐका, कर्म करून घेणारे विषय पण अनेक आहेत. अनेक विषय आहेत. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा कमी आहे. याच्या पुढे मला दम लागला बोलता बोलता म्हणून थांबतो. बाबा अनेक आहेत ना, ते काही कमी आहेत का? काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा अनेक आहेत. पण तुम्ही कृतापासून सत्ययुगापासून तर आज कलियुगापर्यंत जर विचार केला तर माणसाला, देवांना, ऋषींना, संतांना, साधूंना बर्बाद करणारे. आता तुम्ही म्हणाल साधूंना, हो साधूंना, पण ऋषींना, हो ऋषींना, पण देवांना, देवांच्या राजाला, देवांना काय सांगताय तुम्ही? बर्बाद करणारे मुख्य 3 आहेत. काम क्रोध आणि लोभ, मुख्य 3 आहेत. आता तुम्ही म्हणाल राजा, नुसता राजा नाही ब्राह्मण होता, तो पण नुसता ब्राह्मण नाही दशग्रंथी ब्राह्मण होता. मला सांग पा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. नाव पण नाही शिल्लक राहिलं मौली, नाव पण नाही शिल्लक राहिलं. आहे का रावण नावाचा माणूस कोणी येते? नावाचा नसेल पुढे बोलायचं. रावण दाखवावा लागतो, सांगावा लागतो. का माहितीये का? त्याच्या कर्माचा आमच्याकडून त्याग व्हावा म्हणून सांगावा लागतो. कौस आम्हाला दाखवायला लागतो, सांगायला लागतो. त्या कर्माचा आम्ही त्याग करावा जर आमच्याकडे असतील तर, म्हणून आम्हाला ते सांगावं लागतंय. राजा असून सुद्धा नाव पण शिल्लक राहिला नाही. कोणाच्या अधीन झाला तो? बरंच काय आहे बोलण्यासारखं. सगळ्यांनी समजवलं मौली, स्वतःच्या बाईने समजवलं रावणाला. मंदोदरी पतिव्रता आहे,
पतिव्रतेमध्ये नाव आहे तिचं, ते सांगते श्रीराम प्रभूंना शरण होता तुमचा उद्धार होईल. पण रावण बोलतो बायकांचा काय सगळंच ऐकायचं नसतंय. सगळंच ऐकायचं नसतंय, पण चांगलं असेल ते ऐकायचं असतंय दादा, कारण आपल्यासाठी तिचाही त्याग आहे ना. आपण काय त्याग केलाय बरं बाईसाठी? काय त्याग केलाय? आई वडील सोडले असतील तर हा सगळ्यात घाणेरडा त्याग आहे, सगळ्यात घाणेरडा. बाईसाठी काय त्याग केलाय आपण? आपल्यासाठी त्या महिलेने, त्या बाईने पतिव्रता म्हणून कार्य करण्यासाठी, पतिव्रता म्हणून तुमच्या घरामध्ये लक्ष्मीच्या रूपाने माप ओलांडून प्रवेश करण्यासाठी पहिले आई वडील सोडले. महिलेने घरदार सोडलं, आवडीनिवडी सोडल्या, नात्या गोत्याचा अधिक विचार केला नाही, आणि आपल्या नावाला शोभेल असं माणसावरचं नाव ठेवलं, नाव पण सोडलं आहे की ना, नाव पण सोडलं. आता ती बाई जर लग्न झाल्यापासून गेली 25 वर्ष आमच्या दर्शन घेताना, त्या पतीच्या दर्शन घेताना जर विनंती करत असेल, हो फक्त तेवढं व्यसन सोडा, हो आपलं घर चांगलं होईल, आपलं उत्तम होईल घर, आपली मुलं बाल सुखाने जगतील, आम्हालाही आनंद वाटेल. ऐका, जर 25 वर्ष ती बाई आमच्या पायाला हात लावून जर विनंती करत असेल, फक्त तेवढा त्याग करा, आणि एखाद्या व्यसनाचा त्याग जर आमच्याकडून घडत नसेल तर त्या महिलेवर आवाज करण्याचा अधिकार आमचा नाही आहे. नाही, आवाज आमचा अधिकार नाही आहे. तेवढं जर रावणाने ऐकलं असतं ना, सांगू का, देवांच्या बरोबर त्याचा फोटो असतात. महादेवाचा भक्त होता, आत्मलिंग दिलं होतं. आत्मलिंग म्हणजे माहितीये, सगळ्या देवांची धावपळ सुरू झाली होती. काय सांगितलं होतं महादेवाने? ठरल्याप्रमाणे जर याची स्थापना केली, व्यवस्थित त्याची पूजा केली, सगळ्या विश्वाचा मालक तो होशील. म्हणजे महादेवाच्या कडे जे अधिकार आहेत ते अधिकार त्याला दिले होते. रावण ना, नाही का, त्या विचाराची माणसं ऐकत नाहीत कोणाचा. बाई बोलते बिचारी, जाऊ दे त्यांचं काय असेल ते होऊ दे, त्यांना काय बडबडायचं ते बडबडू द्या, तुमच्या पायाला हात लावून विनंती करते, पाया पडते, 10 वेळा पाया पडते, तुम्ही घराच्या बाहेर निघू नका. बरं का, जाऊ दे ना, त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. बाईचं ऐकेल तर तो रावण कसला मग. भर सभेमध्ये मुलगा बोलतोय, रावणाचा मुलगा, बाबा पप्पा डॅडी, त्या टायमाला काय बोलत असेल ते बोलत असेल, पण काय म्हणतोय, एक वानर आला तर अख्खी लंका जाळून गेलाय, त्याचा देव झाला तर काय अवस्था होईल, त्याचा मालक झाला तर काय अवस्था होईल. आपल्या बळावर शंका घेतो म्हणून भर सभेमध्ये रावणाने मुलाला ठार मारले. बरं का, विभीषणाला बाहेर काढलं, ज्यांनी ज्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला ना, नाही ऐकलं त्याने. पुढे अंगदाला पाठवले बघा शिष्टाई करण्यासाठी भगवंताने, नाही का, अंगदाला पाठवलं. बरंच काय आहे ते, आपल्याला पुढे पुढे सरकायचंय. महत्वाचा विषय असा आहे की कुणी जरी असेल तरी त्याला बर्बाद करणारे विषय 3: काम, क्रोध आणि लोभ. आज अत्याचार, भ्रष्टाचार, हिंसाचार वाढायला कारण हे 3च आहेत. कामाचा अतिरेक झाला की अत्याचार घडतोय, लोभाचा अतिरेक झाला की हिंसाचार घडतोय, आणि क्रोधाचा अतिरेक झाला की हिंसाचार घडतोय, आणि लोभाचा अतिरेक झाला की भ्रष्टाचार घडतोय. देवांचा राजा आणि त्या राजाचं पद, त्या पदाला म्हटलं जातं इंद्रपद. त्या इंद्र पदाला गेल्यानंतर सुद्धा अहिल्याचा भोग घ्यायची इच्छा झाली, शेवटी भोगत पडली. देवांचा काय विचार करताय? ऋषी मुनी असे कितीतरी हजारो वर्ष तपश्चर्या करणारे आपण वाचतोय. जंगलात बसलेला आहे, वनात बसलेला आहे, घुंगरांचा आवाज आला म्हटल्यानंतर विचार करायला पाहिजे होता का आता इथे काय एखादा हरिण तर घुंगरू बांधून येणार नाही. पैंजनांचा आवाज येतोय, घुंगरांचा आवाज येतोय, बरं का. पण आतल्या त्यांनी त्याला सांगितलं ना, तुला कुठं अख्खं डोळं उघडायचे, तू डोळं उघडून तर बघ, नाही का. थोडेच डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला, पण ऐका, उघडलेले डोळे पूर्ण कधी उघडले त्यालाही पत्ता लागला नाही. परत ते डोळे मिटता आले नाही. हजारो वर्ष तपश्चर्या करून सुद्धा वेगळ्या प्रकारची क्रिया निर्माण झाली त्या ठिकाणी. काम, क्रोध आणि लोभ. आता पुढे जाऊ आपण.
कर्म करण्याचे प्रकार अनेक आहेत, कर्म करणारे इंद्रिय अनेक आहेत, कर्म करून घेणारे विषय अनेक आहेत. पण कितीही आणि कुठल्याही प्रकारची कर्म जरी झाली तरी त्या कर्माचे रूपांतर मात्र दोन प्रकारात होतो. त्याचा फळ मात्र दोन प्रमाणात मिळतंय, दोन प्रकारात मिळतंय, पाप किंवा पुण्य. कर्म कुठली असू द्या, शेवटी कुठे जमा होत आहेत? पापाकडे किंवा पुण्याकडे. आता आम्ही आत्मा गेल्यानंतर ज्या वेळेला माणूस मरतो, आत्मा जाता देह पडे देह पडती म्हणता मळे मळ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. देहाची राखाडी होती आमच्या समोर, माती होती देहाची. पण मग जीवात्मा म्हणून ज्या वेळेला तो प्रवास करतोय त्यावेळेला त्याच्याबरोबर दोन गाठोड्यांपैकी एक गाठोडा असतो, बरं का? दोन गाठोड्यांपैकी एक गाठोडा असतो, पुण्याचा किंवा पापाचा. तो प्रवास सांगितलेला आहे. एकदा आपला माणूस एखादा आपल्या घरातून गेला की 13 दिवस त्याचा जीवात्मा आपल्या दारात असतोय, आपल्या घरात असतोय. 13व्या दिवसापासून त्यांचा प्रवास सुरू होतो यमलोकाकडे. यमलोकाकडे जाताना त्याला 1 वर्षाचा कालावधी लागतो. प्रथम पुण्य स्मरण दिनानिमित्त ज्या वेळेला आपण कार्यक्रम आयोजित करतो, प्रथम पुण्य स्मरण दिनाच्या दिवशी त्यांचा प्रवास संपलेला असतो. आणि त्या प्रवासामध्ये त्याला 16 प्रकारची नगरं लागत असतात. जसं मला आता उशीदवरून इथे यायला बरीच नगरं लागली, नाही का? बरे तर पर्यायी रस्ते आहेत बाबा, बरं का? लवकर यायचं म्हटलं तर मग चिखल्याच्या पुलावरून असा आपला शिरगाववरून तो एक रस्ता आहे. आता तिकडनं यायचं म्हटल्यानंतर मग टिटवाळा, गोवेली, मामनोली इकडे आपला मुरबाडवरून मग असा, नाही का? मध्ये येता येता एक जण भेटला मला रूम द्यायच्यात येते. महाराज कुठे निघाले? म्हटलं मला मुरबाडला टेंबरेला जायचंय. इकडे गोविलीकडे जायची गरज नाही म्हणे. तुम्ही काय करा माहितीये का? रुंद्याचा पूल सोडला ना ती नदी की लगेच तुम्ही डायरेक्ट मस्कल मध्ये जाल. मस्कल मधून डायरेक्ट बापसाईला. तुम्हाला पण रस्ता माहित झाला आता. बरं, तिकडे पर्यायी रस्ते आहेत, इकडे पर्यायी रस्ते नाहीत. ही 16 प्रकारच्या नगरातूनच आम्हाला जावं लागणार आहे. ती नगर म्हणजे एक एक नगराचं वर्णन केलंय ना, अंगाचे शारे उभे राहतात. स्वतः त्या ठिकाणी सगळं बघितल्यानंतर तो जीवात्मा तो मान्य करतोय काय पाप कर्म केले आणि हे मला भोग भोगायचे आले, स्वतः मान्य करतोय त्या ठिकाणी. आणि मग एक 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 कर्म आठवतोय. तो पुण्याचा गाठोडा जर तुमच्या बरोबर असेल दादा, तर त्या 16 प्रकारच्या नगरामधून जात असताना तुम्हाला सहकार्य केलं जात आहे, सहकार्य होत आहे, सहाय्य होत आहे. पण पापाचा गाठोडा जर असेल तर त्या वेदना सहन केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ज्या दिवशी आमचा माणूस जातो त्या दिवसापासून प्रत्येक दिवशी एक एक पिंड तयार करणे 9व्या दिवसापर्यंत ही एक विधी आहे. दुसरा प्रकार आहे 10व्या दिवशी 10 पिंड तयार करणे, 9 छोटे पिंड आणि 10वा मोठा पिंड तयार करणे, दशक्रिया विधी. 11व्या पिंडापर्यंतची विधी सांगितलेली आहे, बरं का? आईच्या गर्भामध्ये बाळाची वाढ होत असताना, निर्मिती होत असताना ज्याप्रमाणे शास्त्रामध्ये सगळ्या प्रकारचं वर्णन केलेलं आहे. पहिल्या महिन्यामध्ये काय तयार होतंय, दुसऱ्या महिन्यामध्ये काय तयार होतंय, तिसऱ्या महिन्यामध्ये काय तयार होतंय, 7व्या महिन्यापर्यंत पूर्ण बाळाची निर्मिती होते. पुढे वाढायला सुरुवात होते, बरं का? वाढीला सुरुवात होते. मग ते श्वास घेणं, अन्न रस घेणं, नाले वाटून सुरू होते. मग त्याला भूक लागते, तहान लागते, नाही का? ते आई जे अन्न रस घेते, जे श्वास घेते, त्याच्यातून नाले वाटून त्या बाळाला पुरवलं जाते. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जसं शास्त्रामध्ये ते सांगितलंय ना, तसंच शास्त्रामध्ये पुराणामध्ये हेही सांगितलंय. पहिल्या पिंडापासून 9व्या पिंडापर्यंत माणसाचं काय 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 अवयव तयार होतात ना त्या जीवात्म्याचे, ते वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. 9व्या पिंडापर्यंत तो पूर्ण तयार होत असतो देह. 10व्या दिवशी त्याला भूक लागते, तहान लागते, म्हणून दशक्रियांच्या दिवशी आम्ही काय काढतो? नैवेद्य घास काढतो ना, पाणी फिरवतोय ना आम्ही. 11वा पिंड सांगितलेला आहे. तुम्ही जर अध्यात्म परमार्थ जर केला असेल, देवकार्य जर केलं असेल, देवाचं भगवंताचं नामचिंतन जर केलं असेल,
मी माझ्या मनाचं सांगत नाही, पुराणामध्ये जे वाचनात आलं, जे शास्त्रामध्ये वाचनात आलं तेच सांगतोय. धर्म आचरण करणाऱ्या माणसाला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय नसतो. काय बाबा, देवाचं नामचिंतन करणाऱ्या माणसाचा मृत्यू कुठल्याही आयनामध्ये येऊ द्या. काही लोक अडकल्यात त्याच्यात, त्या उत्तर आयनातच पाहिजे, दक्षिण आयनात नको. धर्मकार्य माणसासाठी नाही, जे काहीच कोणी करत नाही त्यांच्यासाठी आहे. अमुकच पक्षात पाहिजे, शुक्ल पक्ष का कृष्ण पक्ष, अमुकच तिथीला पाहिजे, अमुकच नक्षत्रामध्ये पाहिजे, अमुकच योग पाहिजे, अमुकच कर्ण पाहिजे, अमुकच ऋतू पाहिजे. परमार्थ करणाऱ्या माणसाला नाही. अंतरात्मा गेल्यानंतर आमच्या देहाचं काय झालं याचा विचार करण्यापेक्षा अंतरात्मा असताना आमच्या देहाने काय केलं हे महत्वाचं आहे. हे जाणून जे वागले सगळे कार्य केलं जिवंतपणे मुक्त झाले, त्यांना जीवनमुक्त म्हणतात. काय म्हणतात त्याला? जीवनमुक्त. जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. आणि म्हणून मग म्हटलेलं आहे भगवंताचं नामचिंतन आम्ही अखंड का करावं? काय सांगितलं इथे? यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरंतम तमेवेंते कोणते सदा तद्भाव भावितः तेवी जीतेनी अवसरे जेवढुनी जीवी बरे ते मरणाची वेळे फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची. अखंड आम्ही भगवंताचं नामचिंतन का करावं? सत्ययुगामध्ये सत्य कर्म घडायची म्हणून सत्ययुगामध्ये ध्यानाला महत्व होतं. 4 युग आहेत ना, कृता त्रेता द्वापर आणि कली. त्या सत्ययुगामध्ये सत्य कर्म होती म्हणून त्याला आयुष्यही तेवढं दिलं होतं. 17,28,000 वर्ष आयुष्य सत्ययुगाचं आहे. सत्ययुगाचं आयुष्य 17,28,000 वर्ष. त्रेतायुगामध्ये 25% पाप आलं ना, म्हणून होम हवन यज्ञ याग त्यावेळची क्रिया आहे बरं का मौली. ती त्रेतायुगातली साधन त्या 25% पापाचं क्षालन व्हावं म्हणून 25% आयुष्य पण त्याचं कमी करून टाकलं. 12,96,000 वर्ष त्रेतायुगाचं. द्वापारामध्ये डायरेक्ट 50-50 झाली. काय म्हणून भगवंत त्या ठिकाणी जाणीव करून देतात. यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवति भारत परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंताला यावं लागलं. म्हणून त्या द्वापार युगाचं आयुष्य 50%च ठेवलं, 50% काढून टाकलं. 8,64,000 वर्ष द्वापार युगाचं आयुष्य. त्यावेळेला कर्मकांड होती. ऐकताय ना? हे दान करा, ते द्या, हे करा, ते करा, हे सगळं त्यावेळेला होतं. कर्मकांड. प्रसाद घेतला काय ना, नौकावरती आली काय नाही. प्रसाद घेतला नाही म्हणून नौका बुडली. बरंच काही सांगण्यासारखं, बरंच काही बोलण्यासारखं. आम्ही कुठे अडकलो हे आम्हालाच कळत नाही. आम्हाला अडकवलेत का अडकलो हेही कळत नाही. काय बाबा, बरोबर आहे की नाही? आई साहेब आहेत का तुमच्या? मिसेस आहेत? तुमची पत्नी आहे का? वा बाबा, काय वय असेल साधारणतः तुमचं? अंदाजे वय? 65. लग्नाला किती 45 वर्ष झाली असतील साधारणतः अंदाजे, नाही का? बरोबर आहे की नाही? काय पत्रिका बघितली होती का? किती गुण जुलत, नाड्या किती जुलत्या. काय पत्रिकाच नव्हत्या. बापाने जायचं, मुलगी बघून यायचं ना, यांनी जाऊन मला घालायचं. खरं आहे का खोटं आहे? बरोबर आहे ना बाबा? तुमच्या टायमाची बात सांगतो मी. आमच्या टायमाची आमचा काय साखरपुडा झाला नाही झाला का तिथून चालू होतं बोलणं चालणं. आम्ही गिफ्टच डायरेक्ट पहिले मोबाईल देऊन टाकतो ना. एकही नाडी जमली का नाही जमली ते बघितलं नाही. ऐकताय ना सगळे? मागचे पुढचे आजूबाजूचे सगळे.
एकही नाडी जमली का नाही जमली ते बघितलं नाही, किती गुण जमत होते हेही माहिती नाही. आज 45 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला, संसाराला, कमीत कमी. आज पण बाबांच्या आवाजापुढे आईचा आवाज नसतो. बाबा खरंय की खोटं आहे? खरंय ना. आम्हाला माहिती नाही पत्रिकेतले किती गुण जमले ते, पण अंतःकरणातले सगळे गुण जुळले म्हणून आजही आनंदाने संसार करतायत, आनंदात आहेत. अंतःकरणातले सगळे गुण जुळले ना. आता आमच्याकडे येतो, सगळे गुण पत्रिकेतले जुळलेले 2 महिन्यात घटस्फोट झालेली प्रकरण तुम्हाला किती दाखवू? किती दाखवू तुम्हाला? कशात अडकलो रे आम्ही, कशात अडकवलेत आम्हाला, कशात अडकवलेत. गाथेचा जर अभ्यास केला ना, गाथेचा, तुम्ही पंचांगाला पण हात लावणार नाहीत. हात लावणार नाहीत तुम्ही पंचांगाला. लावाल? गाथा बघा, गाथेचा अभ्यास करा आणि गाथेप्रमाणे ज्ञानेश्वरी ज्याप्रमाणे सांगितलेले, त्या ठिकाणी संतांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे चाला. तुमच्या आयुष्यात कधीच तुम्हाला कमी पडणार नाही, काहीच कमी पडणार नाही, काहीच कमी पडणार नाही. आणि म्हणून आम्ही काय कर्म करतोय, कशा पद्धतीने जगतोय, वागतोय, याच्यावर सगळं अवलंबून आहे. अखंड भगवंताचं नामचिंतन घडावं, अखंड भगवंताचं नामस्मरण घडावं. आपला विषय असा आहे, सत्ययुगामध्ये ध्यानाला महत्व होतं, त्रेतायुगामध्ये होम हवनाला महत्व होतं, द्वापार युगामध्ये कर्मकांड होती, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. बाकी काय गोष्टी काय न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. योग याग विधी येणे नोय सिद्धी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारही साधिल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कलियुगामध्ये जर तुमचा आमचा उद्धार जर करून घ्यायचा असेल, आणि म्हणून मग जगद्गुरु तुकोबा सुद्धा म्हणतात, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, 2 अक्षरांचे काम उच्चारावे राम राम. अखंड जर आम्ही भगवंताचं नाम उच्चार केला, अखंड भगवंताचं नामस्मरण जर केलं, तर कलियुगामध्ये तोच आम्हाला एक उद्धाराचा मार्ग आहे. काही करावं लागत नाही. ते नाम आम्ही किती घ्यावं, कसं घ्यावं, कशा प्रकारे घ्यावं, मग ते सांगितलंय आपल्याला कशा प्रकारे घ्यावं ते. बरं का, ते नाम कशा प्रकारे घ्यावं, कधी घ्यावं. आता कधी घ्यावं म्हटल्यानंतर त्याच्यासाठी पंचांग बघायला जाऊ नका परत. शुभ दिवस आहे का अशुभ दिवस आहे, नाही का. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आता दोन्ही पक्ष म्हणजे प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे प्रत्येक जण विचार करतो. शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष एक झाला. दुसरा दोन्ही पक्ष म्हणजे पापी पण आणि पुण्यवान पण. तिसरा दोन्ही पक्ष म्हणजे इकडचे पण ना तिकडचे पण. आता जे आहेत त्यांचा तर उद्धार होतोच होतो. तुम्ही परमार्थ करत असाल आणि त्याप्रमाणे तुम्ही जर तुमच्या मुलांवर संस्कार केले, जर शिकवण दिली, तर तुमची मुलांचा पण उद्धार होईल. आणि पितरांना तर आनंदच वाटतो ना, त्यांना तर आनंद वाटतो की आमचा नातू, आमचा पणतू, आमचा मुलगा परमार्थ करायला लागला, देवाचं नामचिंतन करायला लागला. बरं का. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या कलियुगामध्ये जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी भगवंताचं नामस्मरण जर आम्ही केलं तर आमचा उद्धार होईल. बरं का. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. काय म्हणतात माऊली, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, 4ही मुक्ती आम्हाला प्राप्त करून देण्याचा अधिकार नामस्मरणामध्ये आहे. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. अखंड आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. खरं तर कुठलीही वासना असू द्या, कुठलाही विषय असू द्या, कुठलाही विचार असू द्या, कुठलाही नाद असू द्या, सगळ्यापासून मुक्त होण्याचा मार्ग एकमेव जर असेल तर अखंड आणि अखंड हा नामस्मरण आहे. नामचिंतन जर आम्ही अखंड केलं, नामस्मरण जर आम्ही अखंड केलं, तर आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. बरं का. जगद्गुरु तुकोबांनी काय साधन घेतलं, तेच साधन घेतलं ना, नामचिंतन, नामस्मरण केलं. माऊली ज्ञानोबांनी काय साधन घेतलं, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी कोणतं साधन घेतलं. बरं का. आणि जनाबाई असेल, बहिणाबाई असेल, कान्होपात्रा असेल, आपण सगळ्यांचा जरी विचार केला तरी सगळ्यांनी
एकच साधन घेतलं, बाजूच्या ह्याच्यात लावलं तरी चालेल दादा. दादा त्याच्यामध्ये ती वायर टाकून बाजूच्या मध्ये पिन लावली तरी सप्लाय येईल. मी काय सांगतो ऐकता का माऊली, तुम्ही मेन स्विच बंद केलाय ना, बाजूच्या ह्याच्यात सप्लाय टाका आणि बाजूच्या ह्याच्यात पिन लावा. ओके ठीक आहे.